एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने कामोठे येथे टॅक्सी चालक व मालकांच्या उपस्थितीत झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। देशभक्तीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला। या कार्यक्रमात रॅपिडो, ओला, उबेर, इनड्राइव्ह या ॲप आधारित टॅक्सी कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात चालक व मालकांनी संताप व्यक्त केला। या कंपन्यांच्या धोरणामुळे टॅक्सी व्यवसायावर गंभीर संकट ओढवले असल्याचे उपस्थितांनी सांगितले। नागरिक आणि चालक मालकांनी या सर्व कंपन्यांचा एकमुखी निषेध नोंदवला। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। त्यांनी चालक मालकाचे मनोगत ऐकून घेत समस्यावर चर्चा केली। तुमच्या सर्व अडचणी व्हॉट्सअपद्वारे आम्हाला कळवा, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन त्यांनी दिले। या प्रसंगी दैनिक समर्थ गावकरीचे प्रत प्रकाशित करण्यात आली। कार्यक्रमात चालक, मालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दैनिक समर्थ गावकरी मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बुरे, समर्थ गावकरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर सर्व देशवासियांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण आता नवी मुंबई कामोठे येथे, तर इथं रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होता। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया किती लोकांच्या उपस्थितीत हे झेंडावंदन झालेलं आहे। सर, आपलं नाव सांगा आणि हे कार्यक्रम किती लोक? नाव दिगंबर भोसले, DB भोसले। आमचे चालक मालक, टॅक्सी व टुरिस्ट हे सर्वाच्या हस्ती आम्ही मोठ्या संख्येने आज झेंडावंदन केलेलं आहे। आणि ओला, उबेर, रॅपिडो ह्यांना बंद करण्यासाठी आम्ही एकजुटीनं सर्व जमा होऊन त्यांना बंद करण्याचा आमचा पॉवरफुल प्लॅन आहे। तर आपल्यासोबत अजून काही टॅक्सी चालक असतील, मालक असतील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय नियोजन केलं आज? किती लोकांच्या उपस्थितीत आपलं झेंडावंदन पार पडलं आहे? आज झेंडावंदनाचा कार्यक्रम अति उत्साहामध्ये झाला। सर्व आमच्या टॅक्सी ड्रायव्हर, एकता समिती सगळे मिळून आम्ही एकदम अति उत्साहामध्ये 15 ऑगस्टचा जो झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे अति उत्साहात झाला। सरकारला एवढी म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे की जी रॅपिडो बाईक टॅक्सी जी चालू आहे त्याच्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। तर ती आमची जी मागणी आहे की रॅपिडो बाईक टॅक्सी बंद व्हावी, ह्याच्यासाठी सरकारनं थोडंसं ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं, ह्याची आमची सरकारला विनंती आहे। सर, काय सांगाल? आज गणतंत्र दिवसावर आपण एक संकल्प केला की नो टॅक्सी काय डे आपण साजरा केला, हे संकल्प केला की या दिवशी आपण बंद ठेवू। तर किती लोकांचा सहभाग झाला याच्यामध्ये? आमचा जवळजवळ डॉक्टर साहेबांनी पुकारलेला की आंतरराष्ट्रीय नो व्हेकल डे। तर आज 15 ऑगस्टची सुट्टी असते, सरकारी सुट्टी असते, तर ड्रायव्हर बांधवांना एक सुट्टी मिळावी आणि एक ओला उबेर कंपन्यांच्या विरोधात एक जन आंदोलन म्हणून आम्ही हे एक दिवसाचा नो व्हेकल डे पाळलेला आहे। आणि तो 90% यशस्वी झालेला आहे। फक्त 10% तुरळक किंवा जी इमर्जन्सी आहे त्याच्यासाठी ती चालू आहे। तर अजून काही आपल्यासोबत चालक असतील, मालक असतील, त्यांना विचारू। सर, काय सांगाल? आज गणतंत्र दिवस आहे आणि तुमचा नो व्हेकल डे म्हणून आपण साजरा संकल्प केला की आज बंद ठेवायचा, काय सांगाल? बंद ठेवायचा हा एक सर्वांना एक सुट्टी हवी आहे, सर्व ड्रायव्हर बांधवांना सुट्टी हवी, ह्या हिशोबाने एक सुट्टीचा दिवस म्हणून असा एक हे करावं, ही अशी आमची इच्छा आहे। आणि शिवशाही संघटना कामोठे ह्या टॅक्सी चालक मालक, टुरिस्ट यांचा एक सर्वांना एक विनंती आहे। सर, काय सांगाल? आज किती लोकांचा सहभाग झाला याच्यामध्ये? जो नो व्हेकल डे आपण साजरा केला तर त्याच्यामधून किती लोकांची उपस्थिती होती? सर नमस्ते, आम्ही शिवशाही संघटना कामोठे आज 90-95% ड्रायव्हर लोकांनी संप करून आज संपात सहभागी घेतले आहे। आणि आमच्या ज्या मागण्या आहेत ओला, उबेर, रॅपिडोकडून जे आमचे रेट आहेत गव्हर्नमेंट थ्रू आम्हाला लागू पाहिजेत, तर ते ॲपवाले लावत नाही, त्यासाठी आम्ही आता तीव्र आंदोलन छेडणार आहे। आणि आमची संघटना या सगळ्यात अग्रेसर असणार आहे, जे की डॉक्टर साहेबांनी संप राबवलेला आहे याच्यामध्ये। तर बघू शकता आपण सर्व चालक मालक लोकांसह आपण वार्ता केली। आज त्यांनी जो गणतंत्र दिवस आहे या गणतंत्र दिवसावर नो व्हेकल डे म्हणून आज एक घोषित केलेलं आहे। कारण आपला जो ड्रायव्हर आहे तो बिचारा रात्रंदिवस गाडी चालवतो, मुलाबाळाला सोडून, जे ट्रक ड्रायव्हर असेल, रिक्षा ड्रायव्हर असेल, टॅक्सी ड्रायव्हर असेल, खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं त्याला। त्यामधूनही तो मार्ग काढत आपलं कार्य हा पार पाडत असतो। तर आपल्यासोबत अजून काही चालक असतील, मालक असतील, त्यांना विचारूया। सर, काय सांगाल? आज नो व्हेकल डे आपण म्हणून घोषित केलेलं आहे, काय सांगाल? काय नाही, याच्यामध्ये ड्रायव्हर लोकांची उपासमार होते, त्यामुळं रॅपिडो ह्या ज्या काय बाहेरच्या कंपन्या आहेत, म्हणजे फक्त कंपन्याच मोठ्या होत आहेत, ड्रायव्हर लोक हा पार उपासमारीवर आलेला आहे। लोकांच्या गाड्या वडून नेत चालली, बँक हालत बेकारीची आहे। याच्यासाठी सरकारने काहीतरी
प्रयत्न करावेत म्हणून आमचा हा दिवस साजरा आहे. आता कसं आहे, आता आमच्या गाड्यांचे हप्ते जात नाहीत, आज आम्हाला बिझनेस मिळत नाही, आज आमच्या उपवासमारीची वेळ आली. काही दिवसांनी असं होईल की आम्हाला पण शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करावं लागतील, की आमच्यावर आता सध्या वेळ आलेली आहे. म्हणून आम्ही हा गणतंत्र दिवस आमचा शेवटचा असू शकतो असं आम्ही समजतो. का तर या सरकारला जर जाग नाही आली तर हे होऊ शकतं. कारण आजची परिस्थिती खूप भयानक आहे, देशाची आपली घडी पण खूप भयानक आहे, आर्थिक परिस्थिती खूप भयानक आहे. तरी सरकार किंवा कोणी काय असेल ते करत असेल. ड्रायव्हर हा देशाचा आंतरिक शिपाई आहे असं म्हटलं जातं, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. का केलं जातं काय माहीत नाही, कारण जो चिरडला जातो ना त्यालाच दाबलं जातं. म्हणून हे प्रयत्न चालू आहेत. माझी एवढीच विनंती आहे की आम्हीही माणसंच आहोत, तुम्ही माणसंच आहात, आम्हालाही समान वागणूक द्या, सर्व गाड्यांना समान रेट द्या. मग ज्याला ज्या कंपनीत जायचं आहे, कुठल्या कंपनीतनं गाडी चालवायची त्यांनी चालवा. कोणाला टॅक्सीत बसायचं आहे, कोणाला रिक्षात बसायचं आहे, कोणाला ओलामध्ये बसायचं आहे, कोणाला रॅपिडोमध्ये बसायचं आहे, कोणी कुठे बसा, आम्हाला घेणं ते नाही. एक रेट, एक समान रेट आम्हाला, आमची जी मागणी आहे तेवढी आम्हाला मिळावी, ती मिळाली. आम्ही सुखी, आमचे आशीर्वाद तुम्हाला लागतील. तुमचं सरकारला अजून 50 वर्ष चालू ही आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.